मी जिथे गोव्यामध्ये राहते तिथे मच्छीचं मार्केट थोडंसं लांब आहे, पण मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण येथे न चुकता रोज सकाळी मच्छीवाला येतोच येतो. गोव्यातले जे लोक आहेत त्यांना मच्छीशिवाय जेवण जातच नाही. फक्त सोमवार आणि शनिवार सोडला तर त्यांच्याकडे डेली मच्छी असते. शनिवारी तरी काही लोक मच्छी खातात, पण सोमवारी मात्र 99% लोक असे आहेत जे काहीही होऊ दे मच्छी मात्र खाणार. पण आम्ही सोमवारची मच्छी खातो, त्याच्यामुळे मी आज मच्छी बनवली होती. तर ही मच्छी काही मी इकडच्या मच्छीवाल्याकडून घेतली नव्हती, तर आम्ही मार्केटला गेलो होतो. तिथून मी अर्धा किलो सुरमई आणली होती. तर अर्धा किलोमध्ये 12 पीस आले होते आणि अर्धा किलो मच्छी मी एकाच दिवशी बनवली नाही, कारण आम्ही खाणारे दोघेच होतो. तरी देखील 5 सुरमईचे पीस आणि थोडेसे बांगडुले मी फ्राय केले. बांगडुले म्हणजे छोट्या बांगड्यांना आम्ही बांगडुले असं म्हणतो. तर बाकीची मच्छी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर फ्रीजमध्ये सुरमई ठेवताना कधीच एकावरती एकटी ठेवू नये, तिला सेपरेट ठेवायचं. आता मी देखील ठेवलेली आहे, पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की ती कशी ठेवायची, नाहीतर काढताना आपली सुरमई